नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, या महाराष्ट्रातल्या 12 जेडपी आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. तर त्यातच इंदापूरच्या राजकारणामध्ये फार इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आलेला आहे. एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजे दत्ता भरणेंनं हर्षवर्धन पाटील यांना 3 जिल्हा परिषद सदस्य आणि 7 पंचायत समिती सदस्य जागा देऊ केलेल्या आहेत. तर त्यातच आता काल भारतीय जनता पक्षाच्या लोकांकडून सुद्धा मोठी ऑफर हर्षवर्धन पाटील यांना देण्यात आलेली आहे. हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषद तसंच जिल्हा परिषद पंचायत समित्या ज्या इंदापूर तालुक्यातल्या आहेत ते त्यांच्या विचारानं लढवायच्या, अशी ऑफर भारतीय जनता पक्षाचे मुरलीधर मोहोळ असतील किंवा जे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्याचं खात्रीला एक सूत्रांकडून समजतंय. तर आता हर्षवर्धन पाटील नेमकं ह्याच्यामधला काय निर्णय घेतील? शरद पवारांसोबत राहतील, अजित पवारांसोबत, शरद पवारांसोबत राहतील का भारतीय जनता पक्षामध्ये जातील? काल आपण पाहिलं की प्रदीप गारटकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि कुठंतरी आता हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा सोबत घ्यावं असं ह्या सगळ्या नेत्यांकडून सांगण्यात येतंय. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो आहे. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. तत्पूर्वी त्याच्या अगोदर ज्या महानगरपालिका 29 महानगरपालिका महाराष्ट्रातल्या निवडणुका झाल्या, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला. तसंच उद्धव ठाकरेंचं जे शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल या सगळ्याच पक्षांचा सुपडा साफ झाला. त्यातली त्यात काँग्रेस पक्षाच्या तर 2 महानगरपालिका आल्या, म्हणजे चंद्रपूर आणि लातूर आणि अजून एखाद्या महानगरपालिकेवरती काँग्रेसची सत्ता येईल. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंची सुद्धा परभणीमध्ये सत्ता येईल. परंतु अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला कुठल्याही जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची सत्ता येत नाही असं दिसतंय. त्यातली त्यात त्यांचा जो गड आहे, अजित पवार जे पालकमंत्री आहेत पुणे जिल्ह्याचे, त्या पुणे शहराची पुणे महापालिका सुद्धा आणि पिंपरी चिंचवड महापालिका सुद्धा अजित पवार, शरद पवारांच्या ताब्यात आलेली नाही. यामुळे आता काहीच जिल्हा परिषद सुद्धा आपल्या ताब्यातून जाऊ नये म्हणून त्यांनी चांगला जोर लावलेला आहे. तर त्यातच भारतीय जनता पक्षानं सुद्धा चांगला असा मोठा जोर लावलेला आहे की पुणे जिल्हा परिषद काही करून आपल्या ताब्यात घ्यायची. ज्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत यापैकी जवळपास सगळ्याच आपल्या ताब्यात घ्यायच्या आणि त्यातली त्यात पुण्याची जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घ्यायची, असा काहीसा चंग भारतीय जनता पक्षानं बांधलेला आहे. आता त्यातच हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यांनी विधानसभा सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारीवरती निवडणूक लढवली. त्याच्या अगोदर ते भारतीय जनता पक्षामध्ये होते, परंतु भारतीय जनता पक्षातून ते पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2019ला त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती विधानसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यानंतर 2024ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश केला आणि ते सध्या तिथंच आहेत. त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अजून तरी प्रवेश केलेला नाही. परंतु आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत याच्यामध्ये पूर्ण वातावरण वेगळं तयार झालेलं आहे. त्याहून दुसरी गोष्ट अशी की ज्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या, या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने हे तिघं एकत्र येऊन त्यांनी भीमा कृष्णा विकास आघाडीची स्थापना केली होती. आता त्यात त्यांना साहजिक पराभव पत्करावा लागला, परंतु 6 नगरसेवक सुद्धा निवडून आले होते. आता त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला फार मोठं असं यश मिळालं. आणि आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण जिल्हा परिषदा सुद्धा सगळ्या ताब्यात घ्यायच्या असा चंग भारतीय जनता पक्षानं बांधलेला आहे आणि त्याचीच रणनीती भारतीय जनता पक्षानं आता सुरू केलेली आहे. पुणे जिल्हा परिषद ताब्यात मिळवायची म्हटलं तर तिकडं बोरला संग्राम थोपटे आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत, संजय जगताप भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत, दौंडमध्ये राहुल कुल भाजपमध्ये आहेत. असं ग्रामीण जो भाग येतो जवळपास 10-11 तालुके हा जिल्हा परिषदेला येतो आणि याच्यातले जवळपास अर्ध्याच्या वरती भारतीय जनता पक्षामध्ये पहिलीच लोक आहेत. तर आता इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा 8
जेडपीचे गट आहेत, म्हणजे जिल्हा परिषदेचे 8 गट आहेत. त्यामध्ये बघा भिगवण आहे, पळसदेव आहे, वडापुरी आहे, नेमगाव आहे म्हणजे नेमगाव केतकी, वालचनगर आहे, लासुर्णे आहे, काटी आहे, बावडा आहे, असं 8 गट हे जिल्हा परिषदेचे आहेत. आणि 16 पंचायत समितीचे गण आहेत. त्या 16 मध्ये बघा भिगवण, शेटपळगडे, पळसदेव, बिजवडी, माळवाडी, वडापुरी, नेमगाव केतकी, शेळगाव, बोरी, वालचंदनगर, लासुर्णे, संसर, काटी, लाखेवाडी, बावडा, लोमेवाडी असे 16 गण आहेत. तर 8 जिल्हा परिषदेचे गट आहेत. आता जर जिल्हा परिषद ताब्यात घ्यायची म्हटलं तर आपल्याला हे 8च्या 8 जेडपीचे गट ताब्यात घ्यावे लागतील असं देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि मुरलीधर मोहोळ यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि पुणे जिल्ह्याची सगळी जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे दिलेली आहे. तर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर काल मागल्या 2 दिवसामध्ये प्रदीप गारटकर यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आता त्यांचा प्रवेश हा मुरलीधर मोहोळ यांनी म्हणजे रवींद्र चव्हाण असतील किंवा त्यांचे भाजपचे वरिष्ठ नेते जयकुमार गोरे वगैरे यांच्या समवेत तो घडवून आणला. आता हा पक्ष प्रवेश घडवून आणल्यानंतर आता पुन्हा चर्चा सुरू झाली की हर्षवर्धन पाटील सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील. हर्षवर्धन पाटील यांना मानणारा सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठा वर्ग आहे. आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या स्वतःच्या हिमतीवरती कमीत कमी 3 तरी जिल्हा परिषद सदस्य किंवा 4 जिल्हा परिषद सदस्य निवडून येऊ शकतात. हे प्रदीप गारटकर, प्रवीण माने यांच्या लक्षात आहे. आणि त्यामुळे त्यांनी मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र चव्हाण यांना सांगितलं गेलेलं आहे की हर्षवर्धन पाटील यांना सुद्धा आपल्याला सोबत घ्यावा लागेल, तरच आपल्याला जिल्हा परिषदेचे 4-5 गट आपल्या ताब्यात येतील, असं काहीसं चित्र निर्माण झालेलं आहे. आता त्यातच हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांनी सांगितलं गेलेलं आहे की दत्तात्रय भरणे यांच्या सोबत आपण आघाडी करावी आणि आघाडीतून निवडणुका लढवाव्या, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणुका लढवाव्या असं काहीसं चित्र तयार झालेलं आहे. त्या दृष्टीनं दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांची समवेत एक मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांना 3 जिल्हा परिषदा आणि 7 पंचायत समित्या द्यायचं ठरलेलं आहे. त्याचबरोबर म्हणजे दत्ता भरणे यांच्या गटाला 5 जिल्हा परिषद सदस्य आणि 9 पंचायत समिती सदस्य असं ठरलेलं आहे. परंतु हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते निम्म्यावरती ठाम होते. परंतु आता मध्येच भारतीय जनता पक्षानं सुद्धा हर्षवर्धन पाटील यांना ऑफर दिलेली आहे आणि ती ऑफर म्हणजे विधान परिषद, म्हणजे आमदार. जे हर्षवर्धन पाटलांचं स्वप्न आहे की काही केल्या आमदार व्हायचं. 3 वेळा आमदारकीला पराभव झाला, जरी मागच्या दाराने जरी गेलो आपण तरी सुद्धा ते आमदारच असते. जेवढं विधानसभेला निवडून आलेल्या आमदाराला पावर असतात तेवढ्याच पावर सुद्धा विधानसभेला निवडून आलेल्या एवढ्याच विधान परिषदेला सुद्धा असतात. आणि त्यामुळं त्यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची म्हणजे आमदार करण्याची ऑफर दिली. आणि त्याचबरोबर तुमच्या नेतृत्वामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवाव्या आणि 8 गट आपण निवडून आणावं असं काहीसं सांगितलं गेलेलं आहे. तर आता विषय राहतो दुसरा की प्रवीण मानेंचा. आता त्यांना सांगितलं जाईल की बाबा जिल्हा परिषदेला तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष करतो, असं काहीतरी असा ताळमेळ घालण्याचं काम भारतीय जनता पक्षाचं सध्या आता सुरू आहे. परंतु हर्षवर्धन पाटील नेमकं कुणाची ऑफर स्वीकारतात हे सुद्धा बघणं आहे. इंदापूर तालुक्यातले जे हर्षवर्धन पाटील यांना मानणारा जो कार्यकर्ता आहे, या अनेकांना वाटतं की हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा. परंतु जे सोयीचं राजकारण असतं त्या राजकारणाच्या दृष्टीनं हर्षवर्धन पाटील आता सध्या काय करतील ते नेमकं पाहावं लागणार आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये जर गेले तर चांगली ऑफर आहे आणि इकडे जर राहिलं तर मात्र 2-3 जिल्हा परिषदेचे गट घ्यावे लागतील आणि पंचायत समितीचं असंच काहीच राजकारण आहे. आता विधानसभेची जर परिस्थिती म्हणलं 2029ची तर ती मात्र त्या वेळेस बघितलं जाईल असं काहीच सध्याचं चित्र आहे. परंतु ते सुद्धा मिटू शकतं. लोकसभा आहे, विधानसभा आहे, त्याच्यामुळं प्रवीण माने जरी विधानसभेसाठी जरी इच्छुक असले आणि हर्षवर्धन पाटील जरी असले तरी दोघांमध्ये भारतीय जनता पक्ष ताळमेळ घालू शकतं आणि तो वाद मिटू शकतो. परंतु सध्याची जी परिस्थिती आहे ही हर्षवर्धन पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडनं कसं पोषक वातावरण एकंदरीत आपल्याला दिसतंय. पण आता या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील काय करतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. तर हर्षवर्धन पाटील यांची पार्श्वभूमी सुद्धा पहिल्यापासून चांगली आहे. 1995ला ते विधानसभेला अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर 99ला ते शिवसेना भाजप युतीतनं निवडून आले.
त्यांच्या पाठिंब्यावरती. त्यानंतर 2004 ला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती ते निवडून आले आणि त्यांचं जे राजकारण आहे ते आतापर्यंत म्हणजे 2 साखर कारखाने त्यांच्या ताब्यात आहेत. निराभीमा सहकारी साखर कारखाना आहे, इंदापूर सहकारी साखर कारखाना आहे, त्याचबरोबर शिक्षण संस्था आहेत आणि असा त्यांना मानणारा तालुक्यामध्ये 70-80 हजार मतदारांचा एक गट आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला सुद्धा त्यांची सध्या गरज पडलेली आहे पुणे जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी. आता काही करून जिल्हा परिषद ताब्यात घ्यायचं हे जरी स्वप्न भारतीय जनता पक्षाचं असलं तरी त्याच्यासाठी लोकांची सुद्धा जमवाजमव करावं लागणार आहे. ज्याचे 2 सदस्य निवडून आणायची ताकद आहे, कोणाचे 4 सदस्य निवडून आणायची ताकद आहे, तर कोणाची काय. तर मग आता हर्षवर्धन पाटील जर भाजप सोबत गेले तर इंदापूर तालुक्यामध्ये मात्र घड्याळ विरुद्ध कमळ अशीच निवडणूक होईल आणि घड्याळाकडे जे नाराज झालेले कार्यकर्ते आहेत ते कमळाकडे जातील आणि कमळाकडनं ते कार्यकर्ते सुद्धा सक्षमपणे उभे राहतील असंच सध्याचं तरी चित्र दिसतंय. परंतु हर्षवर्धन पाटील यांना मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं चांगली संधी उपलब्ध झाली असंच एकंदरीत म्हणता येईल. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.